Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the practical on tax deduction and collection account number, which is popularly known as TAN. In the earlier lecture, we have studied the meaning, different uses and format of PAN number. PAN stands for permanent account number. Now in this particular lecture we are going to study the concept of TAN. What is TAN? What is the full form of TAN? TAN म्हणजे काय किंवा TAN चा फुल फॉर्म काय होतो? तर TAN stands for tax deduction. टॅक्स डिडक्ट करण्यासाठी, वजा करण्यासाठी अँड कलेक्शन आणि तो गोळा करण्यासाठीचा हा अकाउंट नंबर आहे. ओके, अँड दिस अकाउंट नंबर for getting this account number we have to make an application to the income tax department. हा नंबर मिळवण्यासाठी एखाद्या बिझनेसला गव्हर्नमेंटकडे म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे ॲप्लिकेशन करावं लागतं. मग हे जे ॲप्लिकेशन आहे, द ॲप्लिकेशन फॉर गेटिंग द टॅन नंबर, इन दिस पर्टिक्युलर प्रॅक्टिकल we are going to study how the application can be made for getting the TAN number from the income tax department. In this particular lecture we are going to study the basics, the theoretical part relating to the TAN application form. हा जो टॅन ॲप्लिकेशन फॉर्म आहे, हा टॅन म्हणजे काय याचं ॲप्लिकेशन करण्यासाठीच्या जे काही थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द व्हॉट इज द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर गेटिंग द टॅन नंबर. ओके, सो सी हिअर फॉर्म नंबर 49B. इट इज यूज्ड फॉर ॲज अ टॅन ॲप्लिकेशन फॉर्म. ओके, एखाद्या कंपनीला, एखाद्या बिझनेसला ज्या वेळेला टॅन नंबर मिळवायचा असतो त्यावेळेला त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे हे ॲप्लिकेशन करावं लागतं. त्या ॲप्लिकेशनचा नंबर आहे फॉर्म नंबर 49B. ओके, दिस क्वेश्चन इज इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह. बघा, फॉर्म 49B इज फॉर ॲप्लिकेशन फॉर अलॉटमेंट ऑफ टॅन नंबर. हा जो फॉर्म आहे टॅन ॲप्लिकेशनचा फॉर्म, त्या फॉर्मचा नंबर आहे फॉर्म नंबर 49B. आणि हा जो नंबर आहे और कलेक्शन अँड डिडक्शन ऑफ अकाउंट नंबर अंडर सेक्शन 203A ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. आपल्या माहितीसाठी फक्त की ज्या वेळेला वेनेवर एनी बिझनेसमन लाईक sole proprietary business, partnership business or a company or a HUF, whenever these businesses require the TAN number, at that time they have to make an application to the income tax department. For this purpose they have to fill up the form number 49B, which is for the getting the TAN. ओके, टॅन नंबर मिळवण्यासाठी हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. हा फॉर्म फिलअप करावा लागतो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तो सबमिट करावा लागतो. अँड रजिस्ट्रेशन ऑफ टॅन इज रिक्वायर्ड फॉर ऑल पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू डिडक्ट TDS ऑन ट्रान्झॅक्शन्स. हा पॅन कुणी काढायचा असतो, हा टॅन नंबर जो आहे तो कुणी मिळवायचा असतो, कुणासाठी आहे तर सर्वांसाठी नाही. हे कुणासाठी बघा, टॅन इज रिक्वायर्ड फॉर ऑल पर्सन, कोणते सर्व व्यक्ती हु आर रिक्वायर्ड टू डिडक्ट TDS ऑन ट्रान्झॅक्शन्स. TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. जे ट्रान्झॅक्शन्स असतात, जे व्यवहार असतात, त्या व्यवहाराच्या रकमेमधून, मग ते सॅलरी पेड ही ट्रान्झॅक्शन असू किंवा एखादं पेमेंट असू, त्या ट्रान्झॅक्शनमधून जर टॅक्स डिडक्ट करण्याचे काम असेल तर त्यासाठी टॅन नंबर असणं हा आवश्यक आहे. ओके, आपण TDS ऑन सॅलरी किंवा हा टॉपिक पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण बघतो की व्हेनेवर एनी एम्प्लॉयर मेक्स पेमेंट ऑफ सॅलरी टू द एम्प्लॉई, फ्रॉम दॅट पेमेंट ही डिडक्ट द टॅक्स विच इज कॉल्ड एज अ TDS. ओके, आपण जो पाठीमागं काही लेक्चरपूर्वी TDS ऑन सॅलरी हा टॉपिक पाहिला, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जर एखादा एम्प्लॉई एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल, त्याचा पगार जर महिन्याला 50,000 आहे उदाहरणार्थ, तर त्याच्या पगारामधून दर महिन्याच्या पगारातून काही टॅक्स वजा केला जातो. त्या टॅक्सला TDS ऑन सॅलरी असं म्हटलं जातं. मग प्रत्येक जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, ज्या ट्रान्झॅक्शनमधून टॅक्स वजा करावा लागतो, हा टॅक्स वजा करण्यासाठी जो पेमेंट करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे टॅन नंबर असणं गरजेचं आहे. जर टॅन नंबर असेल तरच त्यांना टॅक्स हा वजा करता येतो. आपण जर आपला विचार केला, आपला जो टॉपिक होता TDS ऑन सॅलरी, उदाहरणार्थ सपोज यू आर वर्किंग ॲज अन एम्प्लॉई इन अ पर्टिक्युलर कंपनी नेमली ABC लिमिटेड. ABC लिमिटेड नावाची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये तुम्ही एम्प्लॉई म्हणून काम करत आहात.
ओके, अँड युअर मंथली सॅलरी इज ₹50,000. तुमचा महिन्याचा पगार 50,000 असेल तर जो काय पगार आहे तो सर्व पगार तुम्हाला दिला जात नाही, तर तुमच्या पगारामधून दर महिन्याला काही TDS हा कट केला जातो, टॅक्स हा वजा केला जातो. कोण वजा करतं? तुम्ही जॉब कुठे करताय? कंपनीमध्ये. ओके, मग कंपनी तुमच्या पगारातून टॅक्स वजा करते, त्या टॅक्सला तुम्ही TDS असं म्हणता. तो टॅक्स वजा करून राहिलेला पगार हा तुम्हाला दिला जातो. मग हा जो टॅक्स डिडक्ट केला, वजा केला, तो कुणी वजा केला आहे? कंपनीने. आणि हा टॅक्स वजा करण्यासाठी, आपल्या पगारातून टॅक्स कट करण्यासाठी त्या कंपनीकडे त्यांनी आपल्या पगारातून टॅक्स कट केलेला आहे. जो टॅक्स त्यांनी आपल्याला पगार दिला, तो पगार देण्यापूर्वी त्यातून टॅक्स कट केला. तो टॅक्स कट करण्यासाठी कंपनीकडे टॅन नंबर असणं गरजेचं आहे. जसं आपल्या स्वतःचं पॅन कार्ड असतं तसं कंपनीचं हे टॅन असतं. ओके, त्याला टॅन नंबर असं म्हटलं जातं. त्यासाठी त्या कंपनीकडे टॅन नंबर असणं आवश्यक आहे. टेक अनदर एक्झाम्पल. सपोज यू आर वर्किंग इन एनी पार्टनरशिप फर्म ॲज अन एम्प्लॉय और यू आर वर्किंग इन ए गव्हर्नमेंट ऑफिस. ओके, वेनेवर वी वर्क वी गेट द रेम्युनरेशन इन द फॉर्म ऑफ अ सॅलरी. आपण ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी नोकरी करतो त्यावेळेला आपल्याला पगार मिळतो. आपल्याला पगार ज्यांच्याकडून मिळतोय, कंपनीकडून पगार मिळत असेल, पार्टनरशिप फर्मकडून मिळत असेल किंवा गव्हर्नमेंटकडून मिळत असेल, त्या पगारामधून आपल्या पगारातून TDS हा वजा केला जातो. आणि हा TDS वजा करण्यासाठी त्यांच्याकडे, म्हणजे गव्हर्नमेंटकडे असो किंवा कंपनी असो किंवा पार्टनरशिप, यांच्याकडे त्यांचा टॅन नंबर असणं आवश्यक आहे. त्यामुळे टॅन नंबर कुणाला लागतो? तर टॅन इज रिक्वायर्ड फॉर ऑल द पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू डिडक्ट द TDS ऑन ट्रान्झॅक्शन्स. ज्यांना वेगवेगळ्या व्यवहारांवरती टॅक्स वजा करावा लागतो त्या सर्वांना हा टॅन नंबर असणं आवश्यक आहे. हा आपल्या तुमच्या माझ्यासारख्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला लागत नाही, परंतु ज्यांना ट्रान्झॅक्शनमधून टॅक्स वजा करावा लागतो, डिडक्ट करावा लागतो, त्यांच्यासाठी हा टॅन नंबर हा गरजेचा आहे. आता हा टॅन नंबर काय आहे आणि तो किती अंकी असतो बघा. जस्ट लाईक परमनंट अकाउंट नंबर, पॅन नंबर. पॅन जसं युनिक आहे, युनिक नंबर इज असाइन टू टॅक्स पेयर्स. आपण पॅनमध्ये पाहिलं की पॅन नंबर इज अ 10 डिजिट अल्फा न्यूमेरिक नंबर. पॅन कार्डचा जो नंबर असतो तो 10 डिजिटचा असतो. त्यामध्ये काय अल्फाबेट्स असतात, काय नंबर्स असतात, आणि दिस नंबर इज युनिक. प्रत्येकाला दिलेला पॅन नंबर हा वेगवेगळा असतो, युनिक असतो. त्याचप्रमाणे टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर विच इज पॉप्युलरली नोन ॲज अ टॅन, इट इज ऑल्सो 10 डिजिट युनिक नंबर that is assigned to all entities who can collect the tax on behalf of income tax department. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वतीनं टॅक्स कलेक्ट करण्यासाठी, डिडक्ट करून कलेक्ट करून तो गव्हर्नमेंटला देण्यासाठी हा टॅन नंबर जो आहे तो वेगवेगळ्या बिझनेसेसना, वेगवेगळ्या एंटिटीजना, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सला दिला जातो. जसं आपण मागाशी उदाहरण पाहिलं की ABC लिमिटेड कंपनीमध्ये समजा 50 एम्प्लॉईज असतील, त्या प्रत्येकाचा जो काय पगार आहे त्या पगारामधून जो काही TDS म्हणजे टॅक्स कट केला जाईल, टॅक्स कट करण्याची जबाबदारी ही कंपनीची आहे. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कंपनी टू डिडक्ट द टॅक्स फ्रॉम द सॅलरी ऑफ द एम्प्लॉईज. सो दिस टॅक्स इज डिडक्टेड बाय द कंपनी. कंपनी टॅक्स वजा करते, आपल्या पगारातून टॅक्स कट करून घेते. हा टॅक्स कट करण्यासाठी त्या कंपनीकडे टॅन नंबर असणं आवश्यक आहे. आणि हा जो काही टॅक्स वजा केला जातो, कट केला जातो, तो एकत्र रक्कम ही कंपनीची जबाबदारी आहे की ती वजा केलेला टॅक्स, डिडक्ट केलेला टॅक्स हा गव्हर्नमेंटला जमा करणं, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये म्हणजेच गव्हर्नमेंटच्या कोषागार विभागात, ट्रेजरीमध्ये जमा करणं हे आपल्या कंपनीचं काम असतं. ओके, आपल्या पगारामधून आपण 50 एम्प्लॉई आहोत, ABC लिमिटेडमध्ये आपण काम करतोय. आपल्या पगारातून टॅक्स कट केलेला आहे. हा जो कट केलेला टॅक्स आहे, वजा केलेला टॅक्स आहे, हा टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करणं ही कंपनीची जबाबदारी असते. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे, ओके, ह्यामध्ये गव्हर्नमेंटसाठी आपण हा टॅक्स हा कट केलेला आहे आणि ते कट करण्याचं काम कंपनीनं केलं. आणि ते करण्यासाठी, आपल्या पगारातून टॅक्स कट करण्यासाठी त्या कंपनीकडे हा टॅन नंबर असणं हा गरजेचा आहे. बघा, टॅन इज कंपल्सरी वाईल फिलिंग युअर TDS अँड TCS टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स रिटर्न बोथ इन इलेक्ट्रॉनिक अँड पेपर फॉर्म. ओके, धिस 10 डिजिट अल्फा न्यूमरिक नंबर
जसं पॅन कार्डचा नंबर हा 10 डिजिटचा असतो अल्फान्यूमरिक, त्याचप्रमाणे टॅन नंबर देखील 10 डिजिट अल्फान्यूमरिक नंबर इश्यूड टू इंडिव्हिज्युअल हू आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स ऑन पेमेंट. ज्या वेळेला एखादं ते पेमेंट करणार असतात त्यातून जर टॅक्स डिडक्ट करायचा असेल, मेड बाय देम अंडर इंडियन इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. जर हा जो काय नंबर आहे हा नंबर देखील 10 डिजिटचा आहे, अल्फान्यूमरिक आहे, म्हणजे यामध्ये काय अल्फाबेट्स आहेत काय नंबर्स आहेत. हा नंबर कुणाला दिला जातो तर अशा व्यक्तींना की ज्यांना पेमेंटमधून TDS म्हणजे टॅक्स हा वजा करावा लागतो, त्यांनाच फक्त हा नंबर हा इश्यू केला जातो. आणि हा नंबर आणि काय लागतो बघा, अल्सो दिस नंबर इज टू बी कोटेड बाय द बिझनेसेस इन द TDS हू आर लायबल टू डिडक्ट टॅक्स ऑन बिहाफ ऑफ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. हा जो काय टॅन नंबर आहे हा नंबरसुद्धा हा TDS जेव्हा कट केला जातो, TDS कट केला जातो त्यांच्या जे TDS सर्टिफिकेट एम्प्लॉयला इश्यू केलं जातं त्या TDS सर्टिफिकेटवरती देखील हा जो काय टॅन नंबर आहे तो आपल्याला मेन्शन करावा लागतो. Also, a fine of ₹10,000 is charged in case entities, businesses do not obtain this number in spite of deducting TDS. ओके, जर एखाद्या बिझनेसनं टॅक्स कट केलेला आहे, एम्प्लॉईच्या पगारातून टॅक्स कट केला आहे किंवा वेगवेगळ्या पेमेंट्समधून टॅक्स कट केलेला आहे, परंतु जर त्यांच्याकडे टॅन नंबर नसेल तर त्यांना 10,000 रुपयाचा फाईन हा भरावा लागू शकतो. बिसाइड्स बँक हॅव द अथॉरिटी टू डिनाय ट्रान्झॅक्शन्स इफ टॅन इज नॉट कोटेड बाय द SEC. जर एखादी कंपनी आहे, एखादी पार्टनरशिप आहे, एखादा बिझनेस आहे, त्यांचा जर टॅन नंबर नसेल तर त्या बिझनेसचे जे काय ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन रद्द करण्याचा, थांबवण्याचा अधिकार हा देखील बँकेला आहे. त्यामुळे हा टॅन नंबर कुणासाठी युजफुल आहे? इट इज युजफुल फॉर द बिझनेसेस हू आर रिक्वायर्ड टू डिडक्ट द टॅक्स ऑन द डिफरंट ट्रान्झॅक्शन्स. मग ते पगार देण्याचे ट्रान्झॅक्शन असो किंवा वेगवेगळे पेमेंट्स असो, ज्या बिझनेसेसना वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्समधून टॅक्स वजा करावा लागतो, जसं सॅलरी पेड करण्यापूर्वी सॅलरीतून टॅक्स वजा करावा लागतो, अशा ज्या बिझनेसमध्ये करावं लागतं, म्हणजे जनरली सर्वच बिझनेसमध्ये हे केलं जातं, अशा बिझनेसेसना हा टॅन नंबर हा आवश्यक आहे. नाव क्वेश्चन इज हाऊ कॅन यू अप्लाय फॉर गेटिंग दिस टॅन नंबर. हा टॅन नंबर कसा मिळवता येऊ शकतो, त्यासाठी अप्लाय कसं करायचं बघा. यू कॅन मेक ॲन ॲप्लिकेशन फॉर द न्यू टॅन बाय फिलिंग अँड सबमिटिंग फॉर्म नंबर 49B. एखाद्या बिझनेसला जर नवीन नंबर हवा असेल तर त्यासाठी हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे, फॉर्म नंबर 49B, हा फिलअप करून आपल्याला टॅन नंबर मिळू शकतो. दिस कॅन बी डन ॲट एनी ऑफ द फॅसिलिटेशन सेंटर विच आर मींट फॉर रिसिविंग ETDS रिटर्न. हा जो काय फॉर्म आहे हा फॉर्म आपण जे फॅसिलिटेशन सेंटर्स असतात, आपल्या लोकांसाठी तयार केलेले सेंटर्स असतात, जिथं ETDSचे रिटर्न्स हे मिळतात, जमा केले जातात, त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता. अँड एंटिटी कॅन अप्लाय टॅन बाय अदर व्हिजिटिंग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तुम्ही टॅनसाठी इवन इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकता, ऑर बाय मेकिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं जो काय फॉर्म नंबर 49B आहे तो फिलअप करा, तो फॉर्म घेऊन तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जमा करू शकता. हा एक पर्याय. सेकंड ऑप्शन इज यू कॅन व्हिजिट द फॅसिलिटेशन सेंटर, जिथं तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल, तिथं जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. दिस इज सेकंड ऑप्शन. अँड द थर्ड ऑप्शन इज यू कॅन गो टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट्स वेबसाईट अँड यू कॅन फिलअप द ॲप्लिकेशन फॉर्म थ्रू ऑनलाईन मोड. दीज आर द 3 ऑप्शन्स अवेलेबल. Always remember you can apply for issuance of TAN only through form number 49B. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा, तुम्ही ऑफलाईन ॲप्लिकेशन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट थ्रू करा किंवा फॅसिलिटेशन सेंटर थ्रू करा, तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म नंबर 49Bच असणार आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली नो सपोर्टिंग डॉक्युमेंट्स विल बी रिक्वायर्ड इन केस ऑफ फिजिकल ॲप्लिकेशन टू इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. म्हणजेच काय, जर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जाऊन तो फॉर्म जमा करणार असाल तर तुम्हाला बाकी कोणतेही डॉक्युमेंट्स अटॅच करण्याची आवश्यकता नाही. परंतु हावेवर वन विल हॅव टू सेव्ह अँड सेंड ॲक्नॉलेजमेंट रिसिव्ड आफ्टर सबमिटिंग द फॉर्म 49B टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इन केस ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन.
म्हणजे जर एखाद्यानं ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल, ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर जी तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट मिळते, ॲक्नॉलेजमेंट म्हणजे पोचपावती मिळते, रिसिव्ड आफ्टर सबमिटिंग द फॉर्म भरल्यानंतर जी तुम्हाला पोचपावती मिळेल, ती पावती तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याची एक कॉपी, प्रत ही त्यांना पाठवावी लागेल इन केस ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ओनली. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज, हा जो काय फॉर्म आहे, व्हॉट आर द डिफरंट कंटेंट्स ऑफ द टॅन ॲप्लिकेशन फॉर्म. टॅनसाठी जो फॉर्म आहे त्याचा नंबर आहे 49B. यामध्ये काय काय माहिती भरावी लागते, व्हॉट आर द डिफरंट कंटेंट्स ऑफ फॉर्म 49B. बघा काय सांगितलं, सिलेक्ट द डिटेल्स पर्टेनिंग टू ऑफिस नेम. ओके, ज्या बिझनेसचा आपण टॅन ॲप्लिकेशन फॉर्म भरतो त्या ऑफिसचं नाव काय, ऑफिसचा पत्ता काय, त्यानंतर टाईप ऑफ गव्हर्नमेंट इट फॉल्स अंडर. ओके, ते कोणत्या गव्हर्नमेंटच्या अंडर येतं, डेझिग्नेशन ऑफ पर्सन हू विल मेक टॅक्स पेमेंट ऑन बिहाफ ऑफ द एंटिटी. म्हणजेच आपलं जे ऑफिस आहे, ऑफिसचं नाव असेल, ऑफिसचा पत्ता असेल, आपलं ऑफिस गव्हर्नमेंट ऑफिस असेल तर ते कोणतं गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे का सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. त्यानंतर जो व्यक्ती टॅक्स वजा करणार आहे, टॅक्सचं पेमेंट करणार आहे, त्याचं डेझिग्नेशन काय, म्हणजे कोणता एम्प्लॉई, त्या व्यक्तीचं डेझिग्नेशन की जो टॅक्स कट करण्याची जबाबदारी आहे आणि टॅक्स गव्हर्नमेंटला पेड करण्याची जबाबदारी आहे, त्या व्यक्तीचं, त्या एम्प्लॉईचं डेझिग्नेशन काय, त्या कंपनीचे डिव्हिजन, कंपनीचं ब्रांच कोणती आहे, ही सर्व माहिती ही टॅन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप करावी लागते. दिस इज फर्स्ट. नाव द सेकंड इज, राईट द ॲड्रेस. Write the address of the entity which includes complete address such as street name, block number, state, town, street number, state, area, town, etc. Means while filling the TAN application form, we have to mention the full address of the business. जो बिझनेस आहे त्या बिझनेसचा फुल ॲड्रेस त्या फॉर्ममध्ये आपण लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये तो नंबर असेल, तो एरिया असेल किंवा लोकेशन असेल किंवा सिटी असेल, डिस्ट्रिक्ट असेल किंवा स्टेट असेल, ही सर्व इन्फॉर्मेशन विथ पिनकोड हे आपल्याला त्या फॉर्ममध्ये फिलअप करावे लागते. नेक्स्ट इज इन्फॉर्मेशन अबाउट नॅशनॅलिटी ऑफ डिडक्टर. ओके, जे डिडक्ट करणारी अथॉरिटी आहे ते कोणत्या देशाची नॅशनल आहे, इंडियन नॅशनल आहे का फॉरेन आहे, हे सुद्धा मेन्शन करावं लागतं. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत. अँड नेक्स्ट इज इफ ॲप्लिकेबल पॅन नंबर हॅज टू बी मेन्शन्ड. त्या व्यक्तीचा पॅन नंबर देखील मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर त्या बिझनेसचा ऑलरेडी टॅन नंबर असेल तर तो नंबर आहे का नाही हे सुद्धा मेन्शन करावं लागतं. एक्झिस्टिंग टॅन डिडक्शन नंबर अँड एक्झिस्टिंग टॅक्स कलेक्शन नंबर हॅज टू बी फिल्ड इन दिस सेक्शन. तो जर असेल तर तिथे मेन्शन करावा लागतो. अँड नेक्स्ट इज द नेक्स्ट piece of information to be given is the date on which this form is submitted. ते आपण रेग्युलरली फॉर्म ॲप्लिकेशन कधी करतो ती डेटसुद्धा त्यामध्ये मेन्शन करतो. नेक्स्ट इज डिटेल्स ऑफ असेसिंग ऑफिसर नीड्स टू बी प्रोव्हाइडेड. ओके, नीड्स टू बी फर्निश्ड बाय द टॅक्स कलेक्टर अँड डिडक्टर, टॅक्स कलेक्टर और डिडक्टर. ओके, आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतोय, आपण आपल्या एरियाचे जे असेसिंग ऑफिसर असतील त्यांचा AO कोड, AO टाईप, AO नंबर वगैरे वगैरे ही माहिती पण आपण फिलअप करायची असते. बट ही माहिती आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून मिळू शकते, वेबसाईटवरती देखील ती अवेलेबल असते. दीज डिटेल्स कॅन बी इफ नॉट अवेलेबल कॅन बी असेस्ड फ्रॉम द इन्कम टॅक्स वेबसाईट. ही माहिती इन्कम टॅक्स वेबसाईटवरून, इन्कम टॅक्स ऑफिसमधून आपल्याला सहज मिळते. ओके, एनी ब्लँक सेक्शन विल नॉट बी कन्सिडर्ड. ओके, जर फॉर्ममध्ये काही इन्फॉर्मेशन ब्लँक ठेवली, भरली नाही तर तो फॉर्म ॲक्सेप्ट होत नाही. देअरफॉर फॉर्म 49B शुड बी फिल्ड कम्प्लिटली. जो काय फॉर्म आहे, एकूण 3 पेजेसचा फॉर्म आहे, त्या फॉर्ममध्ये फुल इन्फॉर्मेशन शुड बी रिटन. इफ देर इज एनी ब्लँक then the form is not accepted, it will be rejected. The one who is filing and submitting the tax should mandatorily list his or her designation. जो व्यक्ती tax, the one who is filing and submitting the tax should mandatorily list his or her designation. जो व्यक्ती टॅक्स कट करून तो गव्हर्नमेंटला जमा करणार आहे त्या एम्प्लॉईचं डेझिग्नेशन, त्या एम्प्लॉईचा हुद्दा त्या फॉर्मवरती मेन्शन करणं गरजेचं आहे. अँड मेक शुअर दॅट ॲप्लिकंट ॲड्रेस इज अन इंडियन ॲड्रेस. जो ॲप्लिकंट आहे त्याच्या ॲड्रेसवरती हा टॅन नंबर पाठवला जाणार आहे, तो फक्त इंडियन ॲड्रेस असावा याची फक्त खात्री घेणं ही गरजेचं आहे. Okay, these are the general information relating to TAN. Now the most important part, that is what are the different instructions for filing the form number 49B. हा जो काय फॉर्म आहे
3 पेजचा फॉर्म आहे. हा फॉर्म फिलअप करत असताना कोणते इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्यातल्या मेजॉरिटी इन्स्ट्रक्शन ह्या कॉमन आहेत, ज्या बेसिक आहेत. बघा, फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज फॉर्म 49B हॅज टू बी फिल्ड इन इंग्लिश अँड इन ब्लॉक लेटर्स. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो टॅन ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा 3 पेजचा फॉर्म आहे आणि या 3 पेजमध्ये जी माहिती आपण फिलअप करणार आहोत, ऑल द इन्फॉर्मेशन विच वी आर गोइंग टू फिल इन दिस ॲप्लिकेशन फॉर्म, इट शुड बी फिल्ड इन इंग्लिश लँग्वेज ओनली. दिस इज फर्स्ट. अँड सेकंड, इट शुड बी फिल्ड विथ ब्लॉक लेटर्स. ब्लॉक लेटर्स मीन्स कॅपिटल लेटर्स. तिन्ही पेजमध्ये जी माहिती भरायची आहे ती इंग्लिशमध्ये भरा आणि दुसरी गोष्ट ती माहिती कॅपिटलमध्येच भरायची आहे. स्मॉल लेटर्समध्ये माहिती भरायची नाही. फक्त तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे तो तुम्ही ॲज इट इज स्मॉल लिहू शकता. अदरवाईज रिमेनिंग ऑल द इन्फॉर्मेशन शुड बी फिल्ड इन इंग्लिश लँग्वेज अँड इन द कॅपिटल लेटर्स. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन नंबर 1. सेकंड इज फॉर बेटर रिडॅबिलिटी, वाचण्यासाठी अँड क्लॅरिटी, इट इज इम्पॉर्टंट टू फिल 1 कॅरेक्टर इन ईच बॉक्स. आपण जे पॅन फॉर्ममध्ये देखील पाहिलेलं होतं की फॉर रायटिंग द इन्फॉर्मेशन वी आर गिव्हन द बॉक्सेस अँड इन ईच बॉक्स वी शुड राईट ओनली 1 डिजिट. इट शुड बी आयदर ॲन अल्फाबेट, नंबर ऑर एनी साईन. एका बॉक्समध्ये एकच शब्द असावा जेणेकरून ते व्यवस्थित रीड करता येऊ शकतं. This is second. Now the third instruction. Third instruction is in case you use your left hand thumb impression. ओके, जर एखाद्या व्यक्तीनं ॲप्लिकेशन फॉर्मवरती त्याला सही करणं शक्य नसेल, इफ द पर्सन इज नॉट लिटरेट, इफ ही इज इलिटरेट, जर एखादा अशिक्षित व्यक्ती असेल आणि तो जर ॲप्लिकेशन करत असेल आणि अशिक्षित व्यक्ती काही सही करू शकत नाही, बरोबर, मग त्यासाठी तो लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, डाव्या हाताचा अंगठा, हा जर त्यानं फॉर्मवरती हे केला असेल तर द फॉर्म शुड बी अटेस्टेड बाय मॅजिस्ट्रेट ऑर नोटरी पब्लिक ऑफिसर, गॅजेटेड ऑफिसर अंडर इट्स ऑफिशियल सील अँड स्टॅम्प. ओके, नेहमीप्रमाणेचा रूल जो पॅन फॉर्मला देखील आपण पाहिलेला होता की जर ॲप्लिकंटने डाव्या हाताचा अंगठाचा ठसा जर फॉर्मवरती लावला असेल तर तो फॉर्म हा अटेस्टेड करून घ्यावा लागतो, सही शिक्का घ्यावा लागतो. कुणाचा? नोटरी पब्लिक ऑफिसरचा, गॅजेटेड ऑफिसरचा किंवा एखाद्या मॅजिस्ट्रेटकडून तो फॉर्म खरा आहे आणि त्याच व्यक्तीचा अंगठा आहे असा आपल्याला त्यांचा सही शिक्का घ्यावा लागतो. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थर्ड कंडिशन. नाव द नेक्स्ट कंडिशन इज कंडिशन नंबर 4. काय बघा, डिडक्टर्स अँड कलेक्टर्स शुड प्रोव्हाइड द डिटेल्स ऑफ असेसिंग ऑफिसर इन द ॲप्लिकेशन फॉर्म. जे मगाशी सांगितलं की ॲट द बिगिनिंग ऑफ द फॉर्म वी हॅव टू मेन्शन द डिटेल्स ऑफ द असेसिंग ऑफिसर ऑफ आवर एरिया. आपण ज्या एरियामध्ये राहतो, ज्या एरियामध्ये आपण अर्ज करतोय त्या एरियाचे जे असेसिंग ऑफिसर आहेत त्यांची आपल्याला माहिती फिलअप करावी लागते. मग त्यांचा AO टाईप काय, AO कोड काय, AO नंबर काय, ही सर्व माहिती आपल्याला भरावी लागते. आणि ही माहिती बघा काय सांगितले, दीज डिटेल्स कॅन बी इझिली टेकन फ्रॉम द इन्कम टॅक्स ऑफिस प्लस इन्कम टॅक्स डिपार्टमेंट्स वेबसाईट. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून किंवा इन्कम टॅक्स ऑफिसमधून किंवा जे फॅसिलिटेशन सेंटर्स असतात तिथून आपल्याला असेसिंग ऑफिसरची सर्व माहिती जी आपल्याला फिलअप करावी लागते ती सर्व माहिती आपल्याला तिथून मिळू शकते. दिस इज अनदर कंडिशन. Next is additionally the deductor collector must fill the range code, AO number, area code, etc. These details can also be obtained from TIN facilitation center or income tax office or from the income tax website. जे मागाशी सांगितलं, हा जो काय असेसिंग ऑफिसर आहेत, आपल्या एरियाच्या असेसिंग ऑफिसरची माहिती, आपल्या एरियाचे असेसिंग ऑफिसर कोण आहेत, त्यांचं डेजिग्नेशन, ती माहिती इन्कम टॅक्स ऑफिसमधून आपल्याला देतात. त्याचबरोबर आपल्याला AO टाईप, AO कोड, एरिया कोड ही सर्व माहिती भरायची असते. तीसुद्धा माहिती आपण इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून, इन्कम टॅक्सच्या ऑफिसमधून किंवा फॅसिलिटेशन सेंटरमधून आपल्याला ही माहिती ते सहज पुरवतात. त्याची आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. अँड लास्ट इज मेक शुअर दॅट द फॉर्म इज फिल्ड कम्प्लिटली. हा फॉर्म कम्प्लीट फिलअप केला हे सुद्धा आपल्याला खात्री करणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज it is mandatory to fill designation of the person responsible for making payment or collection of tax. ओके, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वतीनं कोण टॅक्स कलेक्ट करणार आहे आणि तो कोण गव्हर्नमेंटला पेड करणार आहे त्या एम्प्लॉईचं डेजिग्नेशन, त्या एम्प्लॉईचा हुद्दा हा सुद्धा त्या फॉर्ममध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, व्हेरेवर ॲप्लिकेबल. अँड लास्ट नेक्स्ट इज
द ॲप्लिकंट्स ॲड्रेस हॅज टू बी इंडियन ॲड्रेस ओनली. जो ॲड्रेस आहे, ज्या ॲड्रेसवरती हा टॅन नंबर जाणार आहे तो ॲड्रेस इंडियन ॲड्रेस असावा. ही फक्त बेसिक इन्स्ट्रक्शन आहे. नाव द नेक्स्ट पार्ट इज व्हॉट आर द डिफरंट डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर मेकिंग टॅन ॲप्लिकेशन. जर आपण टॅन ॲप्लिकेशन टॅन नंबरसाठी आपण ॲप्लिकेशन करत असू तर त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. बघा, इफ यू मेक द टॅन ॲप्लिकेशन ऑनलाईन, जे आपण मगाशी पाहिलं की टॅन ॲप्लिकेशन कॅन बी मेड ऑनलाईन और ऑफलाईन मोड. बोथ ऑप्शन्स आर अवेलेबल व्हेन एनी पर्सन मेक्स ॲन ॲप्लिकेशन थ्रू ऑनलाईन मोड. ज्या वेळेला एखादा व्यक्ती ऑनलाईन मोडने ॲप्लिकेशन करतो त्यावेळेला यू मे नीड टू सेंड द प्रिंटआउट ऑफ द रिसिव्ड ॲक्नॉलेजमेंट. ॲक्नॉलेजमेंट म्हणजे पोच. आपण जेव्हा फॉर्म ऑनलाईन सबमिट करतो तेव्हा फॉर्म जमा झालेला आहे याची आपल्याला पावती येते, ऑनलाईन पावती येते. त्या पावतीची प्रिंटआउट काढून इट शुड बी सबमिटेड टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. हे सर्वात महत्त्वाचं. आपण ऑनलाईन फॉर्म जमा केलेला आहे, ऑनलाईन फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची पोच पावती मिळते, त्याला ॲक्नॉलेजमेंट असं म्हटलं जातं. दॅट ॲक्नॉलेजमेंट शुड बी प्रिंटेड अँड इट शुड बी सबमिटेड इन द इन्कम टॅक्स ऑफिस. ओके, हे झालं ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी. पण जर ऑफलाईन ॲप्लिकेशन करत असू, बघा, ऑन द अदर हँड यू विल रिसीव द ॲक्नॉलेजमेंट ऑफ टॅन ॲज सून ॲज 49B इज सबमिटेड ऑन NSDL वेबसाईट. ओके, जर आपण NSDL वेबसाईटवरती हा फॉर्म सबमिट केला तर आपल्याला लगेच तिथूनसुद्धा ॲक्नॉलेजमेंट मिळू शकते. ओके, फक्त ती ॲक्नॉलेजमेंट आपल्याला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जमा करावी लागते. हे झालं ऑनलाईन ॲप्लिकेशन. पुढे काय सांगितलं बघा ऑफलाईनसाठी. हावेवर इन केस यू नीड टू फाईल अँड सबमिट द फिजिकल ॲप्लिकेशन, म्हणजे फिजिकल फॉर्म. ओके, आपण फॉर्मची प्रिंटआउट काढली, फॉर्म हाताने भरला आणि तो जर आपण स्वतः जाऊन ऑफलाईन मोडनं जमा करणार असू, यू मे नॉट रिक्वायर एनी अदर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट. ओके, जर आपण हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीनं ट्रॅडिशनल मेथडनं फॉर्मची प्रिंट काढली, फॉर्मची सर्व माहिती हातानं पेननं फिलअप केली आणि तो फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जमा करताना तो फक्त फॉर्मच आपल्याला जमा करावा लागतो, कोणतंही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट त्याला जोडावं लागत नाही. ओके, दिस इज फॉर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर मेकिंग टॅन ॲप्लिकेशन. नाव द नेक्स्ट पार्ट अँड लास्ट पार्ट इज फीज फॉर ॲप्लिकेशन ऑफ टॅन. हा जो काय टॅन नंबर आहे याच्या ॲप्लिकेशनसाठी आपल्याला किती फी पेड करावी लागते. बघा, इन केस यू आर अप्लाइंग फॉर द न्यू टॅन, जर आपला नवीन बिझनेस आहे, आपण नवीन बिझनेससाठी जर हा टॅन नंबर मागवत असू तर ॲन ॲप्लिकेशन फी ऑफ ₹50 हॅज टू बी पेड. आपल्याला ₹50 फी पेड करावी लागेल. ऑल्सो इन केस युअर ॲप्लिकेशन हॅज अन एरर अँड इज रिजेक्टेड. ओके, जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील तर तुमचं ॲप्लिकेशन रद्द होईल आणि जी काही फी पेड केलेली आहे ती तुमची मात्र फी बुडणार आहे. द ॲप्लिकेशन फी इज नॉन रिफंडेबल. जे काय ॲप्लिकेशनची फी आहे, जे तुम्ही ₹50 जमा केलेले आहेत ते मात्र तुम्हाला परत केले जात नाही. ओके, सो फॉर मेकिंग अन ॲप्लिकेशन फॉर टॅन the person has to make payment of ₹50. Okay, this is fees for application of TAN. Okay, so in this lecture we started with this particular practical, that is practical on filling of TAN application form. TAN stands for tax deduction and collection account number. Okay, whenever any business has to deduct the tax from the payment, okay, from the transactions, then that particular person, that particular business needs to have the TAN number. ओके, ज्या वेळेला कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही बिझनेसला ट्रान्झॅक्शनच्या रकमेतून टॅक्स वजा करायचा असतो, टॅक्स डिडक्ट करण्याची त्यांची जबाबदारी असते, त्यावेळेला तो टॅक्स डिडक्ट करण्यासाठी, तो टॅक्स डिडक्ट करून कलेक्ट करण्यासाठी त्या व्यक्तीकडे, त्या बिझनेसकडे हा टॅन नंबर हा असणं गरजेचं आहे. आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे हा जो टॅन नंबर आहे इट इज अ 10 डिजिट युनिक नंबर. ओके, जसा पॅन नंबर हा 10 डिजिटचा असतो, सेम त्याप्रमाणे टॅन नंबर हा देखील 10 डिजिटचा असतो अँड इट इज सेम अल्फा न्यूमरिक नंबर. ओके, त्यामध्ये काही अल्फाबेट्स असतात म्हणजे अक्षरे असतात प्लस काय नंबर्स असतात आणि असा हा 10 डिजिट नंबर हा त्या एंटिटीला, त्या बिझनेसला दिला जातो. जर एखाद्या व्यक्तीने चुकीचा टॅन नंबर लिहिला किंवा टॅन नसताना टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर नसताना जर एखाद्याचा टॅक्स कट केला तर त्याला ₹10,000ची पेनल्टीसुद्धा भरावी लागू शकते. हा जो काही टॅन नंबर आहे हा मिळवण्यासाठी
प्रत्येक बिझनेसला एक ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. त्या ॲप्लिकेशन फॉर्म नंबर आहे ॲप्लिकेशन फॉर्म नंबर 49B. हा फॉर्म 3 पेजचा आहे. हा फॉर्म फिलअप करून यू कॅन फिलअप दिस फॉर्म and submit it to the income tax department. This is first option. Second option is you can fill up the form and submit it to the facilitation center. This is second option. Now the third option is you can fill up the online application form also. There are two ways, online mode and offline mode, for filling and submitting this TAN application form. And in this particular form we have to mention all the details, okay, just like the name of office name, office address, then what is the type of the government, whether it is state government, central government, what is the designation of person who is going to deduct and collect the tax. All such information we have to fill in this particular form, as well as we have to write the address of the business, which include the full address. The address of the business should be written fully, okay. पूर्ण ॲड्रेस हा लिहिणं गरजेचं आहे, ओके. त्यानंतर while filling the form we have to mention the certain details of assessing officer, AO code, AO type, AO number, etc, etc. All this information we can get from the income tax website, from NSDL website, from income tax office, from facilitation centers, okay. And there are different instructions for filling the form. That form should be filled in English. It should be filled in capital letters. In each box only one digit, one letter or one word, okay, should be written. Then whenever any person puts left hand thumb impression, then it should be attested from the gazetted officer, from notary officer, or from the magistrate, okay. These are the different instructions which are given. Then most importantly, in this form it is compulsory to mention the designation of the person who is going to deduct the tax and going to submit the tax to the government, ओके. ट्रान्झॅक्शनमधून टॅक्स कोण कट करणार आहे आणि गव्हर्नमेंटला जमा करणार आहे त्या एम्प्लॉईचं डेझिग्नेशनसुद्धा मेन्शन करावं कंपल्सरी आहे. आणि हा टॅन ॲप्लिकेशन फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला टॅन नंबर हे तुमच्या ॲड्रेसवरती पाठवलं जाणार आहे. सो ॲड्रेस मस्ट बी और शुड बी ॲन इंडियन ॲड्रेस ओनली, ओके. तो इंडियन ॲड्रेस असावा, एवढीच फक्त त्यांची रिक्वायरमेंट आहे. आणि त्यासाठी डॉक्युमेंट्स काहीही लागत नाहीत. जर आपण ऑफलाईन मोडने ॲप्लिकेशन केलं, डायरेक्ट फॉर्म फिलअप करून आपण जर तो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जमा केला तर बाकी कोणतेही डॉक्युमेंट आपल्याला जमा करावं लागत नाही. मात्र एखाद्याने ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल, ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असेल तर फॉर्म सबमिट केल्यानंतर जे काय ॲक्नॉलेजमेंट मिळते, जे काय पावती मिळते, ती पावती आपल्याला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जमा करावी लागते. आणि हे जे काय आपण ॲप्लिकेशन करतो आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं तरी 50 रुपये फी आहे, ऑफलाईन ॲप्लिकेशन केलं तरीसुद्धा 50 रुपयेच फी ही पेड करावी लागते, ओके. परंतु तुम्ही फी पेड केली, फॉर्म जमा केला, अँड इफ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट फाइंड्स सर्टन मिस्टेक्स, सर्टन एरर्स इन युअर फॉर्म, जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका आहेत अशा लक्षात जर आलं तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट केला जातो, रद्द केला जातो. मात्र तुम्ही जी फी भरलेली आहे ती नॉन रिफंडेबल आहे, ती तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे तुमचा फॉर्म पण रिजेक्ट होऊ शकतो जर काही एरर्स असतील, चुका असतील, आणि तुम्ही भरलेली फीसुद्धा बुडू शकते, ओके. दिस इज द theoretical part relating to TAN application form, okay. So in this lecture we studied what is the meaning of TAN. We studied what are the different documents required. We studied the fees for making application for TAN number and what are the different uses of this particular TAN number, okay. In the next lecture we are going to study the actual form, okay, how this form is filled, how this form can be filled, that we are going to study in the next lecture, okay. So that's it with today's lecture. Thank you very much.